बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत। आता बातम्या पाहू विस्तारानं। आखाती युद्धामुळे निर्माण होणाऱ्या आर्थिक संकटाला तोंड देण्यासाठी केंद्र सरकारनं देशवासियांना काटकसरीचं आवाहन केलंय, तर दुसऱ्या बाजूला जीवनावश्यक वस्तूंसह इंधन दरातही वाढ झाली आहे। यातून आज पेट्रोल डिझेल दरवाढीचा भडका उडाला। पेट्रोल प्रति लिटर 3 रुपये 14 पैसे तर डिझेलमध्ये प्रति लिटर 3 रुपये 11 पैशांनी वाढ झाली आहे। सीएनजीचे दर सुद्धा 2 रुपयांनी वाढले आहेत। ही इंधन दरवाढ आजपासूनच तातडीनं अंमलात आली आहे। इराण विरुद्ध अमेरिका इस्रायल यांच्यात 28 फेब्रुवारीपासून युद्ध सुरू झालंय। या आखाती युद्धामुळे संपूर्ण जगभरात एक वेगळं आर्थिक संकट निर्माण होतंय। त्याला सामोरं जाण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना काटकसरीचं आवाहन केलंय। याचबरोबर एक वर्षभर सोने चांदीसह अन्य मौल्यवान धातूंच्या दागिन्यांची खरेदी करू नये असंही सांगितलंय। काटकसरीचा हा पॅटर्न अंमलात येत असतानाच गेल्या काही वर्षांपासून जीवनावश्यक वस्तूंचीही महागाई वाढली आहे। त्यामुळे पेट्रोल डिझेल इंधन दरवाढ होण्याची भीती देशवासियांच्या मनात होती। ही भीती अखेर आज खरी ठरली। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत होत असलेली मोठी वाढ, दुसऱ्या बाजूला डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची होत असलेली घसरण ही कारणं इंधन दरवाढीला दिली गेली आहेत। आज पेट्रोल प्रति लिटर 3 रुपये 14 पैसे तर डिझेलमध्ये प्रति लिटर 3 रुपये 11 पैशांनी वाढ झाली आहे। सीएनजीचे दर सुद्धा 2 रुपयांनी वाढले आहेत। ही इंधन दरवाढ आजपासूनच तातडीनं अंमलात आली आहे।